रामकृष्ण हरी. जय बोधराज. गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची नवनवीन चिंतने ऐकण्याकरिता बोधवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशन म्हणजेच घंटीचे बटन दाबा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद. मानकोज बोधराज, 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 मानकोज बोधराज. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः. जेने पंढरी सारिकाचे आपुला धामनगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरू मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. ऐसी संतांची चरित्रे कलमश नाशके पवित्रे, ते गाता ऐकता श्रोते होते प्रीती पात्र हरीचे. श्री संत मानकोजी महाराजांच्या चरित्राचं चिंतन आजपासून आपण सुरू करतो आहोत. वारकरी संप्रदायामध्ये ज्या थोर परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज तागायत चालत आल्या, त्याच्यामध्ये मानकोजी महाराज बोधले यांची एक दिव्य अशी परंपरा गेली 10-12 पिढ्या झालं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये कार्य करते आहे. खरं तर बोधले महाराजांचं चरित्र, मानकोजी महाराजांचं चरित्र ऐकण्याची उत्सुकता समस्त महाराष्ट्रीय भाविकांना अत्यंत उत्सुकता आहे. याचं कारण असं आहे की सद्यकालामध्ये जे काही चरित्र उपलब्ध आहे ते भक्तिविजयामध्ये एक 2 अध्यायाचं चरित्र आपल्याकडे महिपती महाराजांनी केलेलं आहे आणि ते बहुतेक अनेकांना ते माहीत आहे. परत त्यानंतर दासगणू महाराजांनी थोडंफार चरित्र मानकोजी महाराजांच्या संबंधाने केलेलं आहे, तेही काही लोकांना माहीत आहे. परंतु ते त्रोटक स्वरूपामध्ये चरित्र आत्तापर्यंत सांगितलं जातं. आमच्या बोधले महाराजांच्या परंपरेमध्ये बोधलीलांबरी नावाचा एक प्रमाण अशा पद्धतीचा ग्रंथ आहे की जो ग्रंथ संपूर्ण बोधले परिवार आणि बोधले महाराज शिष्य परिवार संपूर्ण वारकरी संप्रदायालाही प्रमाणभूत अशा पद्धतीचा ग्रंथ मानकोजी महाराजांचं चरित्र म्हणून त्या ग्रंथाकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्या ग्रंथाच्या माध्यमातून आणि मग महाराजांच्या अभंगाच्या काही माध्यमातून थोडंसं महाराजांच्या चरित्रावर आपल्याला करायचं आहे. बोधलीलांबरीमध्ये अगदी आरंभालाच संतांच्या चरित्राच्या संबंधाने एक विषय फार छान आलेला आहे. ती ओवी अशी आहे, ऐसी संतांची चरित्रे कलमश नाशके पवित्रे, ते गाथा ऐकता श्रोते होते प्रीतीपात्र हरीचे. यामध्ये संतांच्या चरित्राची वैशिष्ट्य आपल्याला या ओवीतून समोर मांडलेली आहेत. ती संतांची चरित्राची वैशिष्ट्ये काय, तर कलमश नाशके पवित्रे हे संत चरित्राचं एक वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे, होते प्रीतीपात्र हरीचे हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याचे थोडेसे तात्विक अर्थ आपल्याला पाहता येतील. खरं तर संत चरित्र ही मानव समाजामध्ये भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण करणारी ही संत चरित्र आहेत. मानव समाजाला दिशादर्शक अशा पद्धतीची ही संत चरित्र आहेत. मानव समाजाला संसार, व्यवहार आणि परमार्थ या तीनही क्षेत्रामध्ये आपली आध्यात्मिक भूमिका ढळू न देता त्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याकरता अत्यंत बोधप्रद अशा पद्धतीची ही संत चरित्र आहेत. सर्व संतांची चरित्र ही कशी आहेत, तर बोधलीलांबरीकार असं सांगतात ती अत्यंत पवित्र आहेत. कलमश नाशके पवित्रे अशी भाषा वापरलेली आहे. पवित्र अशा पद्धतीची ही चरित्र आहेत. पापाचा नाश करणारी अशी ही चरित्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरीच्या प्रेमास पात्र होण्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची ही संत चरित्रे. आपण सगळेजण वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहोत, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहोत. एक ओवी ज्ञानेश्वरीतली जवळजवळ सर्वांच्या ऐकण्यातली आणि पाठातली आहे. भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात, ते हे प्राणा परवते आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राती प्रशंसती. माझ्या भक्ताचं चरित्र
जे चिंतन करतात किंवा माझ्या भक्ताच्या चरित्राचं जे गायन करतात, माझ्या भक्ताच्या चरित्राचं अखंड स्मरण जे करतात, भगवान म्हणतात ते मला माझ्या प्राणापेक्षासुद्धा अत्यंत प्रिय आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या मुखाने काय करावं तर अखंड संत चरित्राचं चिंतन करत राहावं, गायन करत राहावं. ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन एक ओवी महत्त्वाची आहे. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हे ज्ञानेश्वरीतली ओवी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही ओवी जर पाठीमागून आपण थोडंसं सोडवत आलं तर तेची सदा वानावे आणि तेची सदा ऐकावे. काय तेची सदा म्हणजे काय तर संतांचं चरित्र वानावे आणि संतांचं चरित्र ऐकावे. कोणीतरी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं असेल, अहो पण का, याचं काही कारण आहे का? ज्ञानोबांनी त्याला कारण दिलं. तैसे हरपले आपण पे पावे, याच्याकरिता आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यावयाची असेल तर संतांचं चरित्र वर्णन करा, संतांचं चरित्र ऐका. मी अनेकदा गमतीने सांगत असतो, अहो पण आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता संतांचं चरित्र सांगा, संतांचं चरित्र ऐका. पण आपली काय वस्तू काय हरवली आहे हे आपल्याला कळालं पाहिजे का नको? आणि आपली वस्तू कोणती हरवली आहे हे कळण्याकरता आपल्याजवळ कोणकोणत्या वस्तू होत्या हेही कळालं पाहिजे. आणि आपल्याजवळ कोणकोणत्या वस्तू होत्या हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हेही कळालं पाहिजे. थोडीशी तात्विक भूमिका आहे, पण मी थोडासा पुढे येतो. म्हणजे आपल्याजवळ आपण कोण आहोत, आपल्याजवळ काय आहे, आपलं काय हरवलं आहे आणि मग ते हरवलेलं आपल्याला मिळण्याकरता काय करावं लागेल, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला संत चरित्रामध्ये मिळतात. आणि म्हणूनच या संत चरित्राबद्दल बोधलीलांबरीकारांनी केलेलं चिंतन असं आहे, हे संत चरित्र कसं आहे तर पवित्र आहे, पवित्र आहे. कल्मशनाशक म्हणजे पापाचा नाश करणारं अशा पद्धतीचं आहे. याही पुढे एक थोडीशी आणि होते प्रीतिपात्र हरीचे, भगवंताच्या प्रेमाला पात्र होण्याकरिता हे संत चरित्र अत्यंत पवित्र अशा पद्धतीचं वर्णन केलं आहे. बोधिलांबरीमध्ये आणखीन एक ओवी आलेली आहे. संत लीला अपार, जे दुजी उत्पत्ती करणार, अज्ञानासी पैल पार करिता करस्पर्शिता. याच्यामध्ये अज्ञानासी पैल पार हाही शब्द माझ्या दृष्टीने, माझ्या विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत चरित्र काय करतं तर जीवाला पवित्र करतं. संत चरित्र काय करतं तर अज्ञानाच्या पलीकडे घेऊन जातं. संत चरित्र काय करतं तर आपल्याला भगवान श्रीहरीच्या प्रेमाला पात्र करून टाकतं. किती वैशिष्ट्यपूर्ण असं संत चरित्र आहे पहा ना. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांपासून ते अगदी निळोबारायांपर्यंत, जगद्गुरू तुकोबाराय, निळोबाराय आदी करून सर्व संतांची चरित्र ही माणसाला पवित्र करणारी चरित्र आहेत. ही माणसाचं अज्ञान दूर करणारी चरित्र आहेत. आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील, आम्ही सर्वजण त्यांना प्रेमाने भाऊ म्हणत असो. आणि भाऊ आम्हाला पाठामध्ये असताना संत शब्दाचा अर्थ करतानाच, आता विषय इथं आला म्हणून बोलतो, अज्ञानासी पैल पार असं जे बोधलीलांबरीमध्ये केलेलं आहे त्याच्यावर बोलताना आमचे गुरुजी भाऊ असं सांगायचे, संत म्हणायचं कोणाला? अधेयता निरूपित परनिष्ठ यत अज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधः नाम अंतः यै भक्त्या क्रियते ते संतः. म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणारं जे काही अज्ञान आहे आणि त्याला ते कसं येतं आहे प्रतीतीला? सदत्वेनं, सत्य म्हणून त्याला त्याच्या अज्ञानाची जी जाणीव झालेली आहे किंवा अज्ञानाची त्याला जी प्रतीती आलेली आहे ती सत्य म्हणून आलेली जी अज्ञानाची प्रतीती आहे त्याचा नाश करणारे, म्हणजे त्या अज्ञानाचा नाश करणारे, त्या अज्ञानाचा अंत करणारे जे आहेत त्यांना म्हणायचं संत. म्हणजेच दुसऱ्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा जे करतात अंत त्यांना म्हणा संत. अगदी सोपं सांगायचे ते. पुष्कळ व्याख्यात, मला त्या सगळ्या व्याख्यांमध्ये जायचं नाही आहे. परंतु संत काय करतात तर जीवाला पवित्र करतात. संत काय करतात तर जीवाचं अज्ञान घालवितात. आणि या सगळ्यांपेक्षा सुद्धा भगवान श्रीहरीच्या प्रेमाला पात्र करून देणारे हे संत आहेत. म्हणून संत चरित्राचं चिंतन करा असं आपल्याला बोधलीलांबरीमध्ये अगदी आरंभाला चिंतन या पद्धतीचं आलेलं दिसून येतं.
आणि मला असा विचार मांडायचा आहे की अज्ञानाशी पहिलं पार हा जो मूळ मुद्दा इथं मांडलेला आहे, तर या अज्ञानाच्या निवृत्तीकरिताच संतांचा अवतार आहे. संत अवताराला येतात म्हणजे नेमकं काय करतात? अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जड जीवा किंवा महादोषी जे पाठ असतील ते असतील, परंतु जड जीवाचा उद्धार करण्याकरिता संतांचा अवतार आहे असं तुकाराम महाराजांनी आम्हाला स्पष्ट सांगून ठेवलं. आता हा जड जीवांचा उद्धार करण्याकरता म्हणजे नेमकं काय? मित्र, अनेक वेळा असं बोलत असतो की भगवंताच्या अवतारामध्ये आणि संतांच्या अवतारामध्ये एक छोटासा फरक आहे. काय फरक आहे? भगवान दुष्टाचा नाश करण्याकरता अवताराला येतात, पण संत मात्र दुष्टाच्या ठिकाणचा दुष्टपणा घालविण्याकरिता अवताराला येतात. म्हणून थोडं देवापेक्षा संत हे काकणभर अधिक जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून तर देव सारावे परते संत पूजावे अरते ही जी भाषा आपल्याला दिसून येते ती याकरिताच आहे. आणि म्हणून संत हे जीवाचा उद्धार करण्याकरिता म्हणजेच अज्ञान निवृत्तीकरिता अवताराला येतात अशी भाषा आपल्याला आलेली दिसून येते. मी ज्या परंपरेत जन्माला आलो आणि मला आत्ता ज्या मूळ पुरुषाचं माझ्या चरित्र चिंतन करायचं आहे ते माणकोजी महाराज बोधले यांचा अवतारसुद्धा याच दृष्टीने आहे. याचं चिंतन आपल्याला करता येण्यासारखं आहे. अज्ञानाची निवृत्ती करण्याकरिता, जगाचा उद्धार करण्याकरिता, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ही तुकोबारांची भाषा आपण डोळ्यासमोर ठेवा. जगत कल्याणाकरिता संतांचा अवतार आहे. माणकोजी महाराजांचा अवतार याच दृष्टीने. काय नेमकं ह्या अवताराची पूर्वपीठिका नेमकी कशी आहे? थोडंसं महाराजांच्या मूळ चरित्राकडे आपल्याला जावं लागेल. माणकोजी महाराजांच्या वडिलांचं नाव आहे भानजी जगताप. मी याचे सगळे एक अर्थ आपल्याला पुढं सांगत जाणार आहे. माणकोजी महाराजांच्या वडिलांचं नाव आहे भानजी जगताप, त्यांच्या आईचं नाव आहे पार्वती. खरं तर हे घराणं मूळ सासवडचं. आता सासवड हे गाव तोंडामध्ये आपण हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला डोळ्यासमोर येते ती सोपानकाकांची मूर्ती. संत सोपानकाकांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेली जागा किंवा पवित्र झालेली भूमी म्हणजे सासवडची नगरी आहे. आपल्याला सासवडमध्ये गेल्यानंतर आपण अनेकांनी तिथं सोपानकाकाच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. ब्रह्मदेवाचा अवतार म्हणून सोपानकाकाचं चिंतन आपल्या वारकरी संप्रदायामध्ये केलं जातं. आणि म्हणून ब्रह्मदेवाचा अवतार असलेले सोपानकाका आणि त्या सोपानकाकांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेली ही सासवड नगरी आणि या सासवड नगरीमध्येच भानजी जगताप जन्माला आलेली आहे. आणि म्हणून या भानजी जगताप यांचं एक फार मोठा बादशाच्या दरबारी एक देसाई म्हणून फार मोठा मान. कालांतराने त्यांना असं वाटायला लागलं की आपण थोडंसं यात्रेला जाऊया. कुठं यात्रेला जायचं? तर आपला जे कुलाचार आहे, कुलदेवी आहे ती म्हणजे तुळजापूरची अंबाभवानी. आणि म्हणून तुळजापूरला आपण दर्शनाला जायचं, आपला कुलाचार करायचा. कारण कुलदेवतेचं स्मरण, कुलदेवतेचं चिंतन, कुलदेवतेचं पूजन हे संसारिक जीवाने केलंच पाहिजे. संसारिक जीवाने केलंच पाहिजे. आमचे वडील आम्हाला नेहमी सांगत असतात, आराध्य देवता ही आपला परमार्थ सांभाळत असते आणि कुलदेवता ही आपला संसार सांभाळत असते. त्यामुळं कुलदेवतेचं चिंतन, कुलदेवतेचं पूजन हे वर्षाकाठी का होईना पण आपल्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून भानजी जगतापाला वाटायला लागलं की आपण कुलदेवीच्या दर्शनाकरिता म्हणून निघावं. पूर्वीचा काळ कुलाचार करण्याकरता निघायचं असेल, यात्रेला निघायचं असेल तर एकट्याने जायचं नाही, सर्वांना घेऊन जायचं. आणि मग आपली पत्नी असेल, आपले आईवडील असतील किंवा मग आपली भाऊबंदकी असेल, जी काही असतील ते सगळा परिवार घेऊन. एवढंच काय, आपल्याबरोबर असल्या आपल्या घरादारामध्ये असलेली जी काही मूक जनावरं आहेत त्यांनासुद्धा घेऊन ते यात्रेला निघाले. पूर्वीचा काळच असा होता, ते काही एकटे कुणी जात नव्हते. आणि म्हणून ही सगळी मंडळी सगळ्यांना मुळातच काय आहे, सर्वांना घेऊन राहणं आणि सर्वांमध्ये राहणं ही संस्कृती आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. भारतीय संस्कृती ही आहे सर्वांबरोबर राहणं आणि सर्वांमध्ये कायम राहणं. आणि म्हणून हे सगळे मिळून निघाले, यात्रेला निघाले. मुक्काम करत करत आपल्या बोधलीलांबरीमध्ये माणकोजी महाराजांचा चरित्राचा जो ग्रंथ आहे
त्याच्यामध्ये असं वर्णन आलं आहे की बार्शीला भगवंत मंदिरामध्ये दर्शनाकरिता भांजी जगताप आपल्या संपूर्ण परिवारासह आले आणि म्हणून भगवंताचं दर्शन घेतलं. खरं तर बार्शी आणि भगवंत आणि बोधले महाराजांचं नातं हे तेव्हापासून आज तागायत जवळजवळ 11-12 पिढ्या झालं हे अखंड चालत आलेलं नातं आहे. 300, 350, 400 वर्षापासून हे नातं चालत आलेलं आहे. आणि त्यामुळे आजही भगवंताच्या बार्शीमध्ये भगवंताच्या शेजारतीमध्ये बोधले महाराजांचं नाव त्या शेजारतीमध्ये घेतलं जातं. मानकोजी महाराजांचं नाव त्या शेजारतीमध्ये तो अभंग म्हटला जातो. आजही की बार्शीचा भगवंताचं आणि मानकोजी महाराज बोधले परंपरेचे हे नातं असं 11-12 पिढ्यापासून चालत आलेलं नातं आहे. आणि मग भांजी जगताप दर्शनाला आले, भगवंताचं दर्शन घेतलं, पूजन झालं आणि मग तिथून थोडंसं पुढं गेल्यानंतर सायंकाळ झाली आणि एकदम एक नदी मोठी आडवी आल्यामुळे भांजी जगतापांना वाटायला लागलं की आता आपल्याला तुळजापूरला तर दर्शनाला जायचं आहे, पण नदी आडवी आलेली आहे आणि त्यात भरपूर पाणी आहे. आपण आता उशीरही झाला आहे, रात्र झाली, आता मुक्काम करूया. आणि म्हणून भांजी जगताप आपल्या संपूर्ण परिवारासह मुक्कामाला थांबले. मुक्काम झाला. सकाळी उठल्याबरोबर पाहतात तर सगळीकडे अगदी नयनरम्य अशा पद्धतीचं सगळं वातावरण, अतिशय निसर्ग सौंदर्य तिकडं सगळीकडे दिसून येतं आहे. आणि आपण कुठं आलो आहे, आपण कुठं मुक्काम केला आहे, ही जागा नेमकी कोणती आहे, हे गाव नेमकं कोणतं आहे, हे काही लक्षात येईना. रात्री उशिरा आल्यामुळे भांजी जगतापांना हे या गावाचं नाव माहीत नाही. आपण भगवंताचं दर्शन घेऊन पुढं आलो, पण ही नदी कोणती आहे माहीत नाही, इथं कोणतं गाव आहे हे माहीत नाही. आणि मग सकाळी जेव्हा विचारलं की बाबा काय आम्हाला लक्षात येईना, तेव्हा तिथं काही लोक होती. त्या लोकांनी सांगितलं, अहो ही जी नदी आहे ना ही नागझरी आहे म्हटले, नागमोडी आकाराची नदी. आमच्या गावची नदी जी आहे ती नागझरी नदी आहे, त्या नदीचं नाव ही नागझरी आहे. आणि मग जरा थोडं ओसाड गाव दिसायला लागलं. काही एखाद दुसरी घरं दिसतात न दिसतात, काही घरं आहेत परंतु तिथं माणसंच दिसत नाही आहे. सगळीकडे असे काही झाडं वाढलेली दिसून येत आहेत. हे कुठलं तरी गाव असलं पाहिजे इथं, पण माणसं फार राहत नाही तिथं, वस्ती दिसत नाही, पण गावाचा मात्र आकार दिसतोय. काय बाबा या गावाचं नाव काय किंवा गाव आहे का नाही का, बरं असेल तर मग इथं माणसं का दिसत नाही आहेत. तेव्हा तिथल्या काही मंडळींनी सांगितलं, अहो हे जे गाव आहे ना ते कोणतं आहे, ते सांगताती सन्निध. बोधिलांबरीमध्ये आलेली ओवी सांगतो मी आपल्याला चरित्र या ओव्यांच्या माध्यमातून सांगणार आहे. पुरावा म्हणून, प्रमाण म्हणून, संदर्भ म्हणून मी बोधिलांबरीतल्या ओव्या पुष्कळ जेवढ्या मला देता येतील तेवढ्या संदर्भादाखल मी आपल्याला ओव्या सांगणार आहे. तिथं पहिल्या अध्यायामध्येच ही वर्णन केलेलं आहे. तिथली मंडळी सगळी बोलू लागली, ते सांगताती सन्निध धार्मण्य ग्राम प्रसिद्ध परी झाला वस्तीभेद लोक विविध पळाले. तिथल्या काही मंडळींनी सांगितलं, हो हे जे सन्निध या ठिकाणी हे जे गाव तुम्हाला दिसतंय ना, या गावाचं नाव आहे म्हटले धार्मण्य ग्राम, धार्मण्य गाव अशा पद्धतीचं या गावाचं नाव आहे. आता हे धार्मण्य ग्राम म्हणजे नेमकं काय, याचा एक छोटासा इतिहास आहे. खरं तर थोडा पुढेही येईल तो इतिहास, पण आत्ता थोडासा विषय आला आहे म्हणून सांगून पुढं जातो. काय आहे, या पूर्णपणे इथं सगळं जंगल असल्यामुळे या पूर्ण जंगल आहे, याला वन म्हटलं जातं. त्या वनाचं नाव आहे धर्मवन. त्याचं कारण सांगतो. हे धर्मवन आहे आणि या धर्मवनामध्ये एक आपल्याला महादेवाचं तिथं पिंड दिसेल, एक लिंग तिथं तुम्हाला दिसेल. तर त्या लिंगाचं नाव आमच्याकडे सांगितलं जातं धर्मलिंगेश्वर. ती जी महादेवाची तिथं जी स्थान आहे, अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाचं नाव आहे धर्मलिंगेश्वर. त्याचा एक इतिहास आपल्याकडे असा सांगितला जातो की महाभारतामध्ये हे जे काही 5 पांडव आहेत ते जेव्हा 1 वर्ष अज्ञातवासामध्ये होते आणि अज्ञातवासामध्ये असताना याच वनामध्ये ते फिरत आले होते आणि स्वतः धर्मराजाच्या हस्ते हे धर्मलिंग स्थापन झालेलं असल्यामुळे, धर्मराजाच्या हस्ते स्थापन झालेलं असल्यामुळे याला धर्मलिंगेश्वर असं नाव दिलं जातं. त्यामुळे मुळात हे धर्मवन, तिथं धर्मराजांनी धर्मलिंग स्थापन केलेलं असल्यामुळे या जागेचं नाव झालं धर्मलिंगेश्वर. म्हणून धर्मवनाचं नाव परिवर्तित झालं आणि सगळेजण याला धर्मलिंगेश्वर म्हणून या परिसराला म्हणू लागले. या धर्मलिंगेश्वराचंच पुन्हा नावामध्ये बदल झाला आणि धार्मण्यपूर असं म्हणू लागले. ज्या आता आपण धार्मण्य ग्राम असा जो ओवीमध्ये शब्द आलेला आहे याला धार्मण्यपूर म्हणू लागले. मग बघा आणखीन एकदा ऐका, धर्मवन, त्याच्यानंतर धर्मलिंगेश्वर आणि नंतर धार्मण्यपूर आणि मग नंतर धामणगाव, असं हे या गावाच्या नावाचा इतिहास सांगितला जातो.
असं हे धामणगाव असं पुढं बदलत बदलत या नावामध्ये बदल होत आला आणि धामणगाव असं हे नाव आलं. आणि त्यामुळे इथं वस्ती नाही, इथं वस्तीभेद झाला आहे, लोक पळून गेलेले आहेत, काही घाबरून गेलेले आहेत, काही त्यांना मनामध्ये शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत. भांजी जगतापाला मात्र बरं वाटायला लागलं की आपल्याला कुठंतरी थांबायचं आहे आणि इथं आपल्याला जागा चांगली भेटली आणि म्हणून भांजी जगताप तिथंच थांबले आणि मग 2-4 दिवस मुक्काम केला. तिथूनच तुळजापूरला गेले, देवीचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन घेतलं, तुळजाभवानींनी त्यांना एक दृष्टांत दिला की तू माझ्या पायथ्याशीच राहा, आता कुठं इकडं तिकडं जाऊ नको, माझ्या पायथ्याशी राहा. कारण धामणगाव हे तुळजापूरच्या पायथ्याशी म्हणूनच त्या गावाकडे पाहिलं जातं, माझ्या जवळ राहा. आणि मग भांजी जगतापांनाही वाटायला लागलं आता माघारी सासवडला जाण्यापेक्षा हे गाव बरं वाटतं आपल्याला आणि मग आईसाहेबांच्याच पायथ्याला आपल्याला राहता येईल. म्हणून धार्मण्यपुरामध्येच म्हणजेच धामणगावामध्ये भांजी जगताप आपल्या परिवारासह तिथं राहिले. परिवारासह राहत असताना या भांजी जगतापांचा स्वभाव काय आहे? भांजी जगतापांचा स्वभाव असा सांगितला जातोय, संत साधू ब्राह्मण याते करी संतर्पण, अन्न वस्त्र भिक्षा देऊन श्रमनाशी करी त्यांचे. बोधिलंबरीकरांनी असं वर्णन केलंय की भांजी जगताप काय करतात, जे येतील ते संत साधूजन या सगळ्यांना अन्नसंतर्पण करतायत. अन्न वस्त्र अशा पद्धतीचं अन्नसंतर्पण करतात आणि त्यांच्याकडे असलेलं जे श्रम आहे ते श्रम त्याचा नाश करतात, याचा अर्थ त्यांचं दुःख घालवितात. एवढंच नाही, धार्मण्यग्रामीचा भूप जैसा वैराग्यवनीचे रूप, सत्यप्रतिज्ञा निक्षेप लाविला दीपवंश माळे. बोधिलंबरीकर वर्णन असं करतात, अहो हा धार्मण्यपूर गावीचा असलेला भूप, हा जो राजा किंवा इथला नागरिक कसा आहे, वैराग्यवनीचे रूप. जणू काही हे वैराग्याचं जे वन आहे त्यातलं हे एक रूपच आहे. इतका वैराग्यशील सत्वशील अशा पद्धतीचे हे भांजी जगताप. बरं, हा असा आहे, पण पत्नीही तशी स्वभावाची मिळाली पाहिजे ना. मग भांजी जगतापांच्या पत्नीचं वर्णन केलं जातं, पार्वती नामी सुंदर, गृहिणी प्रति भजनी निरंतर, मनोगती करिता संसार झाली गरोदर पद्माक्षी. आणि मग अत्यंत सुंदर असलेली ही पार्वती नवे नवे गृहिणी आहे, त्याचबरोबर भजनी निरंतर आहे आणि पतीच्या मनोगता करीती संसार, पती ज्या पद्धतीने सांगतोय त्याच्या मनोगताप्रमाणे संसार करणारी आहे. मला वाटतं की पत्नीच्या ठिकाणी कोणते गुण असावे हे जणू काही या ओवीमध्येच आपल्याला सांगितलेले आहेत. घरातली स्त्री कशी असावी, गृहिणी एक, भजनी निरंतर. मुळात ते आपण गृहिणी आहो हे तिला जाणवलं पाहिजे. दुर्दैवाने अलीकडे आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीला लग्न होऊन जे अलीकडे, मी दुर्दैवाने सांगतो, माफी मागून आपल्याला बोलतो, पण अलीकडे जी लग्न होऊन आल्यानंतर त्या मुलीला मुळात पहिली गोष्ट हे घर आपलं आहे असं वाटलं पाहिजे. आणि दुर्दैवाने हे घर आपलं आहे असं वाटत नसल्यामुळेच काही कालामध्येच एकमेकापासून विभक्त झालेली कुटुंब आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. याचं कारण आहे आपल्याला आपलं काय आहे हे आणखीन लक्षातच आलं नाही झालं. आणि म्हणून गृहिणी हा शब्द स्त्रीच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट भजनी निरंतर, तिचा स्वभाव असा भजनशील असावा. तिसरी गोष्ट मनोगती करीती संसार, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, ही जी काही ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली ओवी आहे अशा पद्धतीने असलेली ही पार्वती गरोदर झाली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव ठेवलं शिवाजी. मुलगा झाला, आनंद झाला. भांजी जगतापांना आनंद आहे. एकतर तुळजाभवानी मातेच्या पायथ्याला मला जागा मिळाली, धार्मण्य गावामध्ये गावात राहण्याचा अधिकार मला मिळाला. दुसरी गोष्ट मला आता मुलगा झाला, किती आनंद. आणखीन काय आहे, जो संत साधूजनांचं पूजन करतो आणि सद्वृत्तीने राहतो त्याच्याकडे चांगल्या गोष्टी येत राहतात, फक्त काही काळ जाऊ द्यावा लागतो. आणि मग हळूहळू त्या गावामध्येच एक भिकाजी जगताप नावाचा मनुष्य, तो गावचा पाटील होता, परंतु निपुत्रिक होता, मुलगा नाही. त्याला वार्धक्य झालेलं आणि तो भांजी जगतापांना विनंती करायला लागला की तुम्ही भांजी जगताप, मी भिकाजी जगताप, या गावची पाटीलकी माझ्याकडे आहे, आम्ही एकच आहोत. एक काम करा, ही पाटीलकी तुमच्याकडे घ्या, कारण मला मुलगा नाही, हे कोण गाव सांभाळणार, ही पाटीलकी तुमच्याकडे घ्या. भांजी जगतापांना आनंद वाटला आणि गावची पाटीलकी भांजी जगतापांकडे आली आणि त्या भिकाजी जगतापांचा सांभाळ यथोचित पद्धतीने भांजी जगतापांनी केला. काही कालानंतर भिकाजी जगताप गेले. त्यांचा अंत्यसंस्कारही अंत्यविधीही पुत्र या नात्यानेच जणू काही भांजी जगतापांनी संपूर्ण पार पडला. आणि मग 5 वर्ष गेल्यानंतर शिवाजी हे 5 वर्षाचा मुलगा झाला
आणि पुन्हा एकदा पार्वती गरोदर झाली आणि मग त्यावेळेस मात्र तिच्या चेहऱ्यावरचं तेज हे काही वेगळंच होतं. कारण पोटामध्ये जो आलेला दुसरा गर्भ आहे तो नेमकं कोण आहे हे सांगताना बोध लीलांबरीकारांनी वर्णन केलं आहे. कैलासवासी शंकर धरती उदरी अवतार बोहते तिष्ठती सुरवर वेद गजर ऋषींचे. भगवान श्री शंकर कैलासवासी असलेले भगवान शंकरच पुत्ररूपाने पार्वतीच्या पोटामध्ये अवताराला आलेले आहेत. खरं तर हा अवतार म्हणजे कसा आहे बोध लीलांबरीकारांनी वर्णन केलं आहे. लोकसंग्रहा कारण दावी जनन आणि मरण परिते अद्वय प्रकरण भानुसी किरण ज्या परी. खरं तर लोकसंग्रह करताच जणू काही हा जन्म मृत्यूचा जन्म आणि जनन आणि मरण अशा पद्धतीचा या अवताराचा एक पद्धतीची लीला आहे. खरं बघायला गेलं तर ज्या पद्धतीने सूर्य उदय झाला आणि सूर्य अस्त झाला हे दोन्ही शब्द नाही म्हटलं तरी कल्पितच आहेत. कारण सूर्य सूर्यच आहे, त्याला उदय आणि अस्त हे दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टीने लागल्या. तसं संतांना जन्म आणि मरण हे लोकसंग्रह कारण आहे. वस्तुतः ते संत हे जन्म आणि मरणाच्या पलीकडचे आहेत. पण यामध्ये जात कर्म रात्री वर्ग पवित्र वर्णिती आशीर्वाद स्तोत्र ब्राह्मण गर्जताती मंत्र शिव स्वतंत्र जन्मला. आणि मग मानकोजी महाराज म्हणजे कोण तर भगवान शिवशंकराचाच या पद्धतीने अवतार असं म्हणून आमच्या बोधले महाराज परंपरेमध्ये म्हटलं जातं. नवे नवे आणखीन एक प्रक्रिया अशी सांगितली जाते. भगवान शंकराचाच अवतार म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथांचाच अवतार म्हणजे मानकोजी महाराज. मी पुन्हा एकदा सांगतो, भगवान शंकराचाच अवतार म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ महाराजांचाच अवतार म्हणजे मानकोजी महाराज. रोज आमच्याकडे मानकोजी महाराजांची जी आरती केली जाते त्या आरतीमध्ये असाच उल्लेख आहे. आदी ब्रह्मामूर्ती शिव शिव शंकरा ओ गौरी शंकरा तोची निवृत्ती झाला कलियुगी थोर. निवृत्तीनाथाचा केवळ अवतार बोधल्याची कोळी झाला दिनकर. अशीच आमच्याकडे रोज आरती म्हटली जाते. त्यामुळे निवृत्तीनाथाचा हा केवळ अवतार, त्यामुळे भगवान शंकराचा अवतार किंवा निवृत्तीनाथाचा अवतार म्हणजे मानकोजी महाराज आहेत. आणि मग मानकोजी महाराज जेव्हा अवताराला आले, भांजे जगतापांनी मानकोजी महाराजांचं रूप पाहिलं. काय अवस्था झाली भांजे जगतापांची, वर्णन असं केलंय. स्वरूपी झाला लीन हरपले मी तू पण वृत्ती तदाकार होऊन समाधी पूर्ण लागली. मानकोजी महाराजांना पाहिल्याबरोबर त्या स्वरूपामध्येच भांजे जगताप लीन झाले. हरपले मी तू पण, कारण ते तेज म्हणजे सामान्य तेज नाही, संत तेज आहे ना महाराजांच्या अवतारामध्ये. वृत्ती तदाकार होऊन अशा पद्धतीने अवताराला आल्याबरोबर महाराजांच्या ठिकाणी असलेली चिन्ह कोणती दिसून आली त्याचं वर्णन करत असताना गोपाळबोध माळगावकरांनी जे अष्टक चरित्र केलं आहे त्याच्यामध्ये शेवटी आम्ही रोज जे म्हणतो ते असं आहे. पायी पद्मनाभी हिरा देहधारी दिनाकारणे जन्मला मुरारी जगी धन्य तो सद्गुरु बोध राजा तया पावलासी नमस्कार माझा. पायी पद्म, पायामध्ये कमळ आहे, नाभी हिरा, नाभीमध्ये हिरा शोभून दिसतोय आणि अशा पद्धतीने दिनाकारणे जन्मला मुरारी अशा पद्धतीची सुचिन्ह महाराजांच्या शरीरावर दिसून येत आहेत. करिता जातक वर्णन अद्भुत लीला करुण भक्तियोगे विष्णू भजन पातकी जन तारीला. हा तिथं आलेले ब्रह्मवृंद या लहान मुलाचं वर्णन भविष्य वर्णन करायला लागले. काय करेल हा मुलगा, भक्तियोगे विष्णू भजन, अखंड भक्तियोगामध्ये राहील. एवढंच नाही, करील दुर्घट प्रताप म्लेंछाचा हरील ताप स्मरता उठोन पळे पाप ऐसा निष्पाप पुत्र हा. तर दोन गोष्टी सांगितल्या. एक तर भक्तियोगाने अखंड विष्णू भजनामध्ये हा मुलगा राहील आणि दुसरी गोष्ट या संपूर्ण असलेल्या आपल्या प्रतापाने दुर्घट अशा पद्धतीचा प्रताप करून म्लेंछाचा हरील ताप त्या काळातले यवन साम्राज्य संपून टाकील. म्हणजेच पराक्रमाच्या दृष्टीने म्हणजे शारीरिक पराक्रम आणि मानसिक भावना अशा दोन्ही पद्धतीचं भविष्य तिथं आलेल्या ब्रह्मवृंदाने ते वर्णन केलं. आणि मग सगळेजण जमा झाले, सगळ्या आयाबाया गोळ्या झाल्या. पार्वती तर अगदी आनंदात आहे. थोरला मुलगा शिवाजी, आता हा दुसरा मुलगा, त्याचं पाहिल्याबरोबर रूप वृत्ती तदाकार होते आहे. पाहत पाहत राहावं असं वाटतंय. नाव काय ठेवायचं. धामणगावातल्या सगळ्या महिला गोळा झाल्या, एकत्रित झाल्या आणि मग सर्वानुमते नाव ठेवलं गेलं आणि ते नाव म्हणजे मानकोजी. जन्म पावला जगजेठी तेने आनंद सर्वा पोटी मानकोजी नाम सृष्टी ठेविले सृष्टी जाणीजे. त्यामुळे या दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं मानकोजी. पहिला मुलगा आहे शिवाजी, दुसरा मुलगा आहे मानकोजी.
हे मानकोजी म्हणजेच भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार करून घेणारे महान भगवत भक्त, थोर संत असे हे मानकोजी महाराज अवताराला आले, जन्माला आले आणि या धामणगावामध्ये महाराजांचा अवतार झाला. आता महाराजांचा अवतारापर्यंत आपण येऊन आज थांबलो. महाराजांचं बालपण कसं आहे, महाराजांना पांडुरंगाचा साक्षात्कार कसा होतो, महाराजांच्या जीवनामध्ये प्रापंचिक आणि पारमार्थिक जडणघडण कशी होते, असं एक एक मुद्द्याने आपल्याला चरित्र करायचं आहे. आजची वेळ संपली, आज इथंच थांबू. आज महाराजांचा अवतार झाला या विषयावर आपण येऊन थांबलो. महाराजांचं बालपण आणि महाराजांचे सद्गुण कोणकोणते आहेत याचा विचार आपण उद्या करू. आज इथंच थांबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय बोधराज. गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची नवनवीन चिंतने ऐकण्याकरिता बोधवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशन म्हणजेच घंटीचे बटन दाबा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.